सगळे आहे नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना. आम्हाला इथं आहे ना अक्षरशः खूप अडचण येते. आता हे जे तुमच्याकडे प्रायव्हेट लोक इथं थांबलेले, हे लोक इतर राज्यातल्या गाड्या अडवतात, त्यांच्याकडनं पैसे वसूल करतात, चिरीमिरी काय तुम्हाला देता कोणाला देता आम्हाला माहित नाही. पण आम्ही जेव्हा इतर राज्यांमध्ये जातो तर नाशिक त्र्यंबकला लोक आता शिव्या द्यायला लागले. हो, आमच्या गाड्या प्रत्येक राज्यात जातात, कुठल्याही राज्यात आम्हाला त्रास होता. पण नाशिक त्र्यंबक म्हटलं की लोक म्हणतात बाबा आम्हाला जायचं नाही. दादा तुम्ही पण या. ऐका, इतर राज्यातल्या ज्या गाड्या येतात एकच मिनिट, त्या गाड्यांना कृपया अडू नका. त्याची काय झालंय, महाराष्ट्राचं नाव बदनाम होत चाललंय, पर्यटन संपत चाललंय. ज्या ठिकाणी पर्यटक म्हणता नको, त्र्यंबक बी नको, तो जर एखाद्या राज्यातून कर्नाटकमधून आला तर त्याला इथपर्यंत येईपर्यंत 2-3 हजार रुपये वाटावं लागतं. सिन्नरच्या समृद्धी बायपासला उभे असता, संगमनेरला असता, आळे फाट्याला आता प्रत्येक ठिकाणी वस्तू आपल्या महाराष्ट्राचं असं कळलं झालंय. पोलिसांना अक्षरशः लोक शिव्या द्यायला लागले. ट्रॅफिक पोलिसांना इतर राज्यातली गाडी दिसली का लगेच साईडला, इतर राज्यातली घाणघाण भाषेत. आणि मी एक पोस्ट टाकली ना, पोस्टच्या खाली 50 कमेंट येतात. पोलिसांविषयी जर कमेंट टाकली ना, इथं पोलीस उभे 50 कमेंट गल्लीच्या भाषेत येतात. राजस्थान जा कुठेही आम्ही हे बघा, मी मागच्या महिन्यात मी राजस्थान करून आलो. इथं समजा नो एंट्री ना, पोलीस इथं उभा राहतो, सांगतो का बाबा इथं नो एंट्री, इकडनं जा तुम्ही. आपल्याकडे पोलीस तिथं उभा राहतो, तिथं सांगतो तू नो एंट्री आला ते आता 500. हे बंद करा कृपया, आपलं पर्यटन वाढवा, महाराष्ट्राचं नाव बदनाम करू नका. संघटनेच्या वतीने देवस्थानाला पर्यटन यायला नाही म्हणायला लागले. आता काय पोलिसांना विचारा हो, त्यांना विचारा त्र्यंबकची होणारी लुटमार आहे बंद करा. नाही त्र्यंबकमध्ये आमच्याकडे फक्त आहे ना हे जिल्हा वाहतूक बरं आहे. पण प्रायव्हेट जे लोक यांच्याजवळ थांबतात, आता दादांनी सांगितलं हे आमच्या मदतीला आहे. हे आता 4 जण होते इथं प्रायव्हेट वाले, एकच जण आपण मदतीला काय गरज आहे तुम्हाला? मदत नाही, ती गाड्या अडवता आम्ही प्रूफ देतो. मला एक सांगा, वसुली करता पॉईंट पोलीस का नाही आपल्याकडे इथं? नाशिक जिल्ह्यामध्ये ट्रॅफिक पोलीस बंद केलेली आहे. पोलीस स्टेशन नाही हो ना, मग आता पोलीस ना, ग्रामीणला यांनी काय परवानगी दिली त्यांना केलं ना. ग्रामीणला पॉईंट पोलीस तर पाहिजे. तुम्ही एसपीच्या अंडर येतात का? हो, त्यांना पण भेटणार आहे आम्ही. पण कृपया नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेतर्फे तुम्हाला विनंती आहे की इतर राज्यात